या नांदना जीव झाला चकवा चांदना आभाळा संग मातीचं नांदना जीव झाला चकवा चांदना दिवसाच दिसत्यात तारया नभामध्ये हो जगन हे न्यार झालं ह्यो हातात सूर्य श्वासात पाखरांच्या ध्यासात चिमुकल्या घासात भरून डोळ्यामध्ये सपन झालं भरून हे डोळ्यामध्ये सपन झालं तुझ्या भलं साऱ्या जगामध्ये जगन हे न्यार झालं हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमा. गडाचे दरवाजे बंद झाले. जोरदार टाळ्या होऊ द्या. दमलेला जीव पुन्हा कोमलून येई कानी येते हाक जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा कोमलून येई
कानी येते हाक जेव्हा आई 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 पोटासाठी घरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल पोटासाठी घरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल झोपेमध्ये सुद्धा मन जागे जागे राहे कानी येते हाक जेव्हा आई 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 कुशीतून बळ पोलादाचे देते घास भरवाया उगा बोबडे बोलते भातुकली मध्ये संसार मांडते रातभर थोपटते अंगाई जागते हिच्या डोळ्यातला चंद्रमा मावळत नाही कानी येते हाक जेव्हा आई 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 जोरदार टाळ्या होत्या. बाळाचाच विचार होता तिच्या ध्यानीमणी. गड उतरणाऱ्या माऊलीचे नाव होते हिरकणी.